गोंधळे आहेत. गोंधळे साहेब, आजचा विषय काय आणि काय अनुषंगाने काय सांगाल आपण? आज विषय म्हणजे आज दसरा आहे. दसऱ्याच्या दिवशी काहीतरी व्हायलाच पाहिजे कार्यक्रम, कारण आज लक्ष्मीचे पूजन पण होतं. बरोबर. हा, आणि माझी लक्ष्मी तर गेलेली आहे सगळी. हा, माझ्याकडली लक्ष्मी गेलेली आहे. कारण काय, 5 वर्षापूर्वी मी आजारी असल्या कारणाने, माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न असल्या कारणाने, 3 बहिणींच्या मुलांची लग्न होती, त्यामुळे पैशाची निकड होती. त्यामुळे मी आमच्या वडलोपार्जित जमिनीपैकी एकूण क्षेत्र 38.70 गुंठेपैकी माझ्या वाटणीसाठी दक्षिणेकडील जमीन विक्री केली होती. पण हा नामदेव गोंधळी, आणि त्यावेळी कोरोनाचा काळ चालू होता, लोक पटापटा मरत होते. त्यांनी सामनेवाले यांनी 19 गुंठेत नावावर करायला पाहिजे जमीन ना. बरोबर. तर त्यांनी 38.70 गुंठे पूर्ण जमीन नावावर केली. माझी जमीन केली 24/8/2020 रोजी, आणि काकांची केली 24/12/2021 रोजी. आणि मेन म्हणजे माझे काकाच त्यांना सामील झाले. काका आणि काकांचा मुलगा यांनी 1 लाख रुपयाचा चेक घेऊन चुकीच्या लेखी पुरुषेश्वर सही केल्यामुळे त्यांना पक्का माहीत झाला का नामदेव गोंधळी मरूनच जाणार आहे. मी काही मेलो नाही. माझ्या माऊली कृपेने, माझ्या आईच्या आशीर्वादाने, कारण आई माझी हरिभक्त पारायण होती, म्हणून ते मी इथं एक माऊली समर्पित शेका पक्षाचे मी आहे कार्यकर्ता. पण ते पटकात का मी लावत नाही इथे. कारण काय, आता शेका पक्षातून बरेच लोक सोडून गेलेत, पण मला लोक बोलतात, अरे तू काय हे करतोस इथे राहतोस. तर माझी अजून 2 एकर जमीन आहे. माझ्या वडिलांनी, माझ्या आईने मला 2 एकर जमीन अजून ठेवले. जोपर्यंत माझी जमीन आहे तोपर्यंत मी शेका पक्षातच राहीन. बरोबर. भले मी दुसऱ्या कुठल्या पक्षात गेलो, शिवसेना माझे सोयरे आहेत. बरोबर. रामदास दादा पाटील, बबन दादा पाटील, पण बाळराम शेठ, सगळ्यांची युती आहे आमची. बरोबर. तसेच सचिन भाऊ आहेर साहेब, दैवत माझे अन्नदाते, जके पाटील साहेब यांनी मला 26 जानेवारीला आता बोलवलं होतं, जर तुला न्याय ना भेटला तर मी विधान भवनात आवाज उठवेल. बरोबर. त्यांनी उठव, त्यांना ना उठव, पण माझ्या पाठीशी रायगडचे पोलीस अधीक्षक देवतुल्य सोमनाथजी घारगे साहेब यांनी मला आशीर्वाद दिला, परवानगी घेऊन त्यांची भेट घेत असताना. गोंधळी या गोंधळी, कारण ते माझे बॅनर वगैरे बघायचे. तशी मला महानगरपालिका परिषदेने परवानगी दिली होती अलिबागला. अलिबागला मी साहेब 46 दिवस उपोषण केलंय. त्या अनुषंगाने मला त्यांनी हे आशीर्वाद दिला, कारण त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर पत्र, आकारफोड पत्रकात, आणि तसेच पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला खूप मदत केली आहे. कारण की मी तलवारबाजीची लढत असे बॅनर लावले होते. बरोबर. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत परवानगी घेऊन त्यांना पैसे पण भरले होते रोनक आडूळेंगला. कारण माझे जे.के. पाटील साहेब, सचिन भाऊ आहेर साहेब आणि मालक माझे शैलेश भाई मेहता साहेब, दिवंगत शिके मेहता साहेब, त्याच्यासाठी मी एक शेर बोलतो. मी तर आशाच सोडली होती, कारण 2.5 वर्षांनी मला सचिन भाऊनी सांगून परत कामाला घेतलाय, आणि जे.के. पाटील साहेबांनी. मी तर आशाच सोडली होती, पण आशेचे किरण जिवंत होते. मी तर आशाच सोडली होती, पण आशेचे किरण जिवंत होते. ते आशेचे किरण म्हणजे जे.के. पाटील साहेब आणि शैलेश भाई शिके मेहता साहेब, ते जिवंत होते. शैलेश भाई मेहता साहेब तर त्यांनी मला परत घेऊन, ते देवच आहेत माझ्यासाठी. मला घसघशीत पगार पण दिलेला आहे, आता बोनस पण झालेला आहे 72,000. पण मला काय तेवढा नाही मिळू शकत, कारण माझ्या दांड्या असतात. बरोबर. मध्ये 5-10 हजार कमी आला असेल, पण आला. बरोबर. पण माझी यांना सांगणं आहे का असं कोणाला फसवू नये. गरीब शेतकऱ्यांना लढ्यासाठी मी चालूच राहील. गरीब शेतकऱ्यांना भले मी हुतात्मा पद करेन. बरोबर. मोठे याने तर हुतात्मा पत्करले दुसऱ्या कामासाठी. बरोबर. पण मी शेतकऱ्यांसाठी हुतात्मा पकडेन, कारण हे आमच्या गावातीलच एक माणूस आहे, त्याचं नाव नाही घेतलं, तो मला दादा बोलतोय, तर मी काय बोलणार त्याला. तर इकडे बघा, हे माऊली माझे पाठीशी होते, आई माझी हरिभक्त पारायण होती. त्यामुळं मी तर वैतागलो होतो, कारण काका मला काय बोलले, तर तू पावसाळी मोजणी का केलीस. फक्त मोजणीचा विषय होता. बरोबर. 9 ते 10 गुंठे काकांच्या ह्याच्यात एक एरिया होता, त्याने अतिक्रमण. त्यामुळे ते काय बोलले, आता माझा होणारं नुकसान तुला नवीन रेटने द्यायला लागेल, वसई, विरार, पनवेल, अलिबाग
कॉरिडॉर महामार्गाच्या भावाप्रमाणे. बरोबर. मी त्याला बोललो, काका तू घाबरू नको, मी त्या भल्लाकडनं मोजणी करून घेतो. पण भल्ला त्या समोर बोलतो तहसीलदार कचेरीत, हे सब तुम किया है, अगोदर बोलत होता ना. मग मी त्याला वाटलं मी मरून जाईल. आणि काकाला त्यांनी 1 लाख रुपयाचा चेक देऊन, काकाच्या बरोबर काकांचा मुलगा सुभाष होता, त्यांनी तो 1 लाख रुपयाचा चेक घेतल्या त्यावेळीचे तहसीलदार विजय तळेकर यांनी पेपर मंजूर केला. कारण घरातल्या माणसांनी ते लेखी पुरुषी सही केले. त्यांनी खरेदी खतातले 5 ऑप्शन डावळले. कुणी? यांनी, विजय तळेकरने. आणि त्यांनी चुकीच्या तलाठी रिपोर्ट आणि चुकीची लेखी पुरुषीच्या बेकायदेशीर कागदावर सही केल्यामुळे काकांनी पेपर मंजूर करून पूर्ण काका जमिनीत नावावर केले. आणि जमीन कॉरिडॉर महामार्गाची एका कडेची आहे. बरोबर. लोकांना सांगण्याचा उद्देश काय, मला बोलतात माझे काका हा येळा होईल, या होईल, ते होईल. अरे मी येडा तर होईलच, आता काय करणार. मग तर तुमची तब्येत भरपूर खालावलेली. तब्येत माझी खालावली म्हणजे मी 5 वर्ष उपोषण केलं. कारण रोज मला जायला लागायचं, 200-250 रुपये रोज खर्च होता जायला यायला. पण मला यांनी मदत केल्यामुळं, कुणी गाडगे साहेबांनी आशीर्वाद दिल्यामुळं, ठाकरे साहेबांनी सांगितलं नामदेव गोंधळी करत असलेल्या आंदोलनाला माझ्या शुभेच्छा आहेत. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा संजयजी पाटील साहेब यांनी मला उपविभागीय कार्यालय येथे परवानगी दिली. कशासाठी? आमरण उपोषण करण्यासाठी. त्यांनी सांगितलं, हे नामदेव तू वाहतुकीच्या नियमाला अडथळा आणू नको, लोक जमा करू नको. तसं काय मी हजारो लोक जमा करेन, पण मी नाही, त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी कुठे हे न केला. पण मला सगळी कागदपत्र दिलेली आहेत. कागदपत्र असे आहेत का साधारण फसवणुकी. साधारण पाहायला गेलं तर आपण 3.5 ते 3 वर्ष झालं तुम्ही लढा देत आहे. 5 वर्ष तुम्ही लढा देताय, अजून पण तुम्हाला यश का येत नाही. कुठला प्रॉब्लेम? यश का नाही येत? तर माझ्या काकाच्या मुलांनी सुनील परशुराम गोंधळे यांनी खोटं प्रतिज्ञापत्र केलेलं आहे वरिष्ठ सर दिवाणी न्यायालयात. कारण ऍक्च्युली जमीन कोणाची हडप आहे तर परशुराम सीताराम गोंधळे यांची. बरोबर. त्यामुळं तक्रार अर्ज कोणी करायला पाहिजेत, त्यांनी करायला पाहिजेत. हे इथे एवढ्या मिटिंग झालेल्या आहेत. प्रशांत दादांनी मला मदत केलेली आहे. वासुदेव बलवंत फडके येथे पण मला त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यांनी. अखंड हरिनाम सप्ताह गावामध्ये आणि आजचा दिवस चांगला आहे, तर या दिवसामुळे नक्की तुम्हाला लाभ मिळेल किंवा तुम्हाला 100% मिळणार. 100% मिळेल. कारण काय, पोलिसातील देवता सोमनाथजी घाडगे साहेब यांचा गोंधळी तुम्ही विजय व्हाल आशीर्वाद. घाडगे साहेबांच्या शुभेच्छा याने वायाच जाऊन देणार नाही. तसेच नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब छावा यांनी मला माहिती अधिकार मध्ये अशा 6 फायली दिल्यात. 6,000 रुपये नुसते झेरॉक्स काढायला लागलेत. देव माणूस आहे संभाजी शेलार साहेब. तहसीलदार कचेरीतला मी कोणाला मानत नाही, पण त्या साहेबांनी मला देवासारखी मदत केलेली आहे, मोलाची मदत केलेली आहे. आताचे पण तहसीलदार हे आहेत मंडलाधिकारी सरगर साहेब, अजित धाबेकर साहेब तलाठी, हे सुद्धा खूप चांगले आहेत, ते सुद्धा मदत करत आहेत. मंगल शंकर गोंधळी हे 3रा आईचा माझे पुण्यस्मरण होता. पण मी आईचा तो स्टिकर का आणले इथं, मला काय बाकी सगळं पाठ आहे. बरोबर. पण आईचा का आणले, आईची चतुर्थी 3री पुण्यतिथी होती, तर त्या आईच्या याला हबप सांदवी वैष्णवी दिदी इथे संपूर्ण मोठे मोठे कलाकार होते. माझा भाऊच आहे, तो वाजवायला होता. त्या खेळण्याचे होते गोंधळे आमचे, सुरेश गोंधळे, भरपूर मोठे मोठे लोक, वैभव इथला तळव्याचा, ते सगळे भजन प्रेमी कीर्तन प्रेमी इथे आले होते. इथेच हे हॉल झाला होता, संपूर्ण हॉल भरला होता. पण मी आईची ही आठवण सांगेन का ज्यावेळी मी वैतागलो त्यावेळी काका मला बोलल्यामुळे मला माझ्या मनाची हे झाली. मी आईला बोललो, मला जमीन कशाला विकायला लावली, माझी प्रायव्हेट फंडामध्ये पैसे होते, मी दिले असते कोणाला, त्या बहिणीच्या पोलांचं लग्न करायला. पण थोडं त्याने कळ काढायला पाहिजे, त्याने घाई होती म्हणून ती जमीन विकली. पण मी आईला बोलल्यामुळे मला पण राग आला, मी आईच्या गाड्यापर्यंत हात नेला. बरोबर. तुम्ही असं करायला पाहिजे. मला एवढा पश्चाताप झाला. नंतर मी 2 दिवस रडत होतो. मी आईला मी शेतावर बिचारे ती काम करायची, भाजीपाल्याचा मळा डोक्यावर हंडा घेऊन हे करायचे. तर मला एवढा पश्चाताप झाला, हे हात जळून खाक व्हायला पाहिजेत. तर मी फास घ्यायचा प्रयत्न केला जुन्या घरात. काय आश्चर्य, कारण
खाली लादी होती आणि लोखंडाचा टेबल होता, असा रुंद होता, तरी पण तो बाजूला सरकला. फास मी आत घातला होता पूर्ण गळ्यात. बरोबर. त्याच्यावर फास घालायला गेलो आणि तो फास सरकला, पूल सरकला. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली त्याप्रमाणे जरी तो गेला. नक्कीच. कारण आई माझी हे होती हरिभक्त पारायण. ती मला बोलायची, हे बाबा घाबरू नको, जे पाटील साहेब तुला परत कामाला लावणार आहे, हा अवसान गाळू नको. आणि त्यावेळी मी पडलो खाली. खाली पडल्यावर काय झालं आश्चर्य, माझी आई तिथे प्रकट झाली. प्रकट झाली, मला बोलले, हे बाबा फास कशाला घेतोस, तुझ्या विनोदला आणि आम्हाला पोरके करतोस काय, उठ बाबा उठ, तू काय केलेलं नाहीस. बाहेर कुजबूज चालू आहे मला माहित होती. म्हणजे बघा त्या आईला पण हे माहित होतं. हा अरे तू कसा मरशील, मी माऊलीला नवल बोललेलं आहे, माझं आयुष्य माझ्या मुलाला दे आणि त्याला बरं कर, त्याला बरं कर. तर त्यावेळी त्या अबप स्वामी ऋतुंबरी देवीला जे होत्या कीर्तनकार, त्यांना पण मी सांगितलं, तुम्ही फक्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त हाच अभंग घ्या, आणि तोच घेतला. ते बोलतो मालकांची आहे, माझ्या आईने खूप माझ्यासाठी केलेलं आहे. एक दिवस पनवेलला मी गेलो, माझ्याकडे 50-60 हजार रुपये होते. तर ती 40,000 तिला मी मनी घेतली सोन्याचे. तर माझा मित्र राम पाटील तिथे आला, म्हणजे काय करतो रे, बरं मनी घेतो रे, अरे तू बायकांचं काम करतो. आणि मी बायकांचं काम न करीत माझ्या आईला मी पोत व्हावासाठी करतो. कारण तिला मी नंतर करणार आहे लाखाची काहीतरी घंटे छोटीशी. आई माझी बैठकीला जाते, आपली आई जरा बरी दिसायला पाहिजे ना. बरोबर. आईची सगळी लाड पुरवायचो. या फसवणूक प्रकरणामुळे तिला मी हॉस्पिटलला सुद्धा ऍडमिट करू शकलो नाही. हॉस्पिटलला सुद्धा ऍडमिट करू शकलो. तो माझा पोरगा विनोद, माझ्या बहिणीची पोरं तुळशीराम, लक्ष्मण, ही तिला साध्या दवाखान्यात घेऊन जायचे. बाळाराम, प्रवीण गोंधे, संजय, हे सगळे इथला सचिन, नितीन, हे माझे सगळे भाचे खूप मला मदत करतात. अजून सुद्धा 500-1000 रुपयाचे लगेच ऑनलाईन करतात पैसे नसलेले. तर माझी एवढी परिस्थिती खराब झाली ना, तर मला औषधं आता मी जुनी नवीन सुरू केलेत, नवीन आता औषधं सुरू केलेत. आणि आता मस्त माझी तब्येत म्हणजे चांगली होईल असं मला आशा आहे. गावाचं सरपंचाचं तुमच्यावर कसं लक्ष आहे? गावाचं सरपंच आता सांगतो का आपण मिटवून टाकू सध्या चालू आहे. रोज मला भेटतात नाही, ते सगळे असतात. वाटतं का लवकर यश येईल? पण यश येईल अशी मला तर मी ज्ञानेश्वर माऊली जवळ आशा करतो. आता तुम्ही मला माझ्याशी थेट बोलताय, तुम्ही माऊली समोर आहे, तुकाराम महाराज आहेत, माऊली आहेत, सर्व काय तुम्ही त्यांच्या समोर सगळे बाईट देताय. या सर्व बघता अखंड हरिनाम सप्ताह तो गावात झालेला आहे, आणि आज दसऱ्याच्या दिवशी बघताय तुमच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद अश्रू पाहिजे, लवकर यश येईल असं वाटतं. असं मला वाटतं, कारण मी या हरिनाम सप्ताहाला कुठल्या तरी एका दिवशी अन्नदान करायचं. एक वर्ष तर माझ्या काकाने, मी काकाविषयी एक मी सांगेन तर माझ्यावर एवढे प्रेम करायचे. ते सकाळी उठून ते आल्यावर मला हाक मारायचे, हे नामदेव, हे नामदेव. तर त्यांच्या घरी इकडे मी तिकडे, ते कुठे जात निघताना. आणि माझे लहान असताना मला त्यांची आठवण येते. 3री-4थीला असताना मी सांगतो मला MIDC दाखव. गावातलाच एक उल्हास आहे ना, त्यांच्या घरी न्यायचे जुन्या, आणि सांगायचं त्यांचा दुकान होता, तिथं लाडू द्यायचे मला. हा बघितला का MIDC बघितलं का? मी 2-3 लाडू खायचो, सांगायचो काका बघितला. तो बिचारा मला सायकलवर न्यायचा. आता मी त्याला शिव्या घालतो, हे करतो, हा पण मला वाईट वाटतं. शेवटी माझ्या भावाला मी शिव्या देतो, माझ्या सुनील भावाला मी हे करणार नाही, कारण त्याने अगोदर 2 वर्ष माझ्या सोबत होता. तो अर्धाच काय नाही बघायचा पण ना, सह्या करायचा. किती चांगला आहे गाव तो, पण त्याला त्याची फसवणूक झालेली आहे. हा पण त्याच्या फसवणुकीने सह्या घेतलेल्या आहेत सगळ्यांनी मिळून. आता हे षडयंत्र असणार तुम्हाला काही सांगायची गरज नाही. तुमची पुढची आता लास्ट भूमिका काय असणार आहे? लास्टची भूमिका आता कालच 30 तारखेला कोर्टात तेच झाली. अंगरकर मॅडम म्हणून न्यायाधीश, तर त्यांच्या समोर युक्तिवाद केला. तर त्या मी स्वतः आता वकिलाला काढून टाकले, कारण तो वकिलाला तुम्ही स्वतः करताय. सिद्धार्थ नरेंद्र भल्लाशेठ आहे ना, माझ्या वकिलांनाच मॅनेज करायचा. सिद्धार्थ भल्लाशेठ नाही, पण अजून एजंट आहेत, ते बाळू सुर्वे, हे लोक पण करत असतील. ते माझे वकीलच मॅनेज करायचे. 5 वकील माझे मॅनेज केले. आता त्यांचं नाव सांगायचं, एक तर माझ्या मामाच्या मुलीचा मित्र होता, ती पण वकील आहे. माझे कितीतरी भाऊ मित्र आहे. युक्तिवाद मध्ये असं काय घडलं? युक्तिवाद म्हणजे जो वकील आपल्यासाठी करतो, हे मी वादी आहे ना, आणि माझा वकील आता सामने साहेब होते. 7 महिने झाले, त्याला 4 कागदपत्र नाही ते देत.
त्याला काढून टाकलं. थोडे आशेची किरण आले का युक्तिवाद होता की तुमच्या बाजूने हो, कारण काय आता मॅडम काय बोलल्या अंगारेकर मॅडम 30 तारखेला तुम्ही वकिलांना अजूनपर्यंत नोटीस का दिली नाही. आता त्या वकिलांना आता दसरा आहे, त्यांना पण जरा व्यवस्थित दसरा पूजा करू द्या. तर ते झाल्यावर मी त्यांना फोन करणार आहे आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणार आहे. बरोबर, का तुम्ही नोटीस त्यांना का पाठवली नाही. आता मी त्यांना कोर्टाची समन्स नोटीस पाठवून त्यांना प्रत्यक्ष बोलणार आहे. सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अख्त्यारी आहे, अगोदर जमीन घेणार तोच आहे. अरे त्यांनी काय केलंय साहेब, सगळे रिपोर्टच चुकीचे होते. बरोबर, सगळे तलाट्यांनी खोटा रिपोर्ट, मंडळाधिकाऱ्यांनी खोटा रिपोर्ट. मंडळाधिकारी 6ला नोंद न घेता फक्त फेरफाराचा दिनांकच बदलले त्यांनी. आणि 30/12/2020 असताना तो 30/12/2021 करून फेरफार मंजूर केलेला आहे. आणि उलट्या माझ्यावरच केस, विजय तलेकरनी माझ्यावरच केस. मग त्यावेळी ते कादमाने साहेब होते अगोदरचे, पण काय तुम्ही नामदेव गोंडेवर केस करता. त्याच्याकडे एवढे डॉक्युमेंट्स आहेत, 80 पानांची एक अशा 60 फायदे माझ्याकडे जमा झालेले आहेत. ते सांगितले अरे तुम्ही जळून द्याल एवढे का, तुमचा जर मयत झाला तर त्या नामदेव गोंडेकडे एवढे फायदे आहेत का, फाट्यांची पण गरज नाही. आजच्या आनंदाच्या क्षणी कसं तुम्ही गावाला मेसेज द्याल, आजच्या कशा शुभेच्छा द्याल तुम्ही. अशाच दसऱ्याच्या संपूर्ण शुभेच्छा देतो आज गावकऱ्यांना. आणि एक आईच्यासाठी मी हे बोलतो, लेकुराचे हित वाहे मायमुलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कारण आईची मला खूप आठवण येते, मालकरी होती इकडे बांधणार यायची ती. तर तिने खूप आमच्यासाठी कष्ट केलेत. आणि तिला लवकरच मृत्यू झाला. आणि या अधिकारी हे निलंबित व्हावेत म्हणून 8वी पत्रकार परिषदेच्या शिकाय आहे माझ्याकडे. बरोबर, त्या 8व्या पत्रकाराच्या संपूर्ण चौकशी लागलेली आहे. ते पण त्यांचे पण अपील अर्ज चालू आहेत. बरोबर, आणि आता 8 तारखेला परत रायगड येथे अपील अर्जाची सुनावणी आहे. नक्कीच 8/10ला. म्हणजे संपूर्ण प्रोसेस जर चालू आहे, कुठे तर चांगले अंश नक्कीच. कारण माऊलीत माझ्या पाठीशी होता, मला फास पण न बसला. आई माझी पाठीशी होती, पण तिने सांगितलं माझं आयुष्य माझ्या मुलाला दे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, लेकुराचे हित करी माऊलीचे चित्त. बस. तर हे होते आपल्या बरोबर नामदेव शंकर गोंधळी. आणि खरंच त्यांच्या व्यथा त्यांनी मांडलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांना यश मिळावं. 5 वर्ष झाले ते आपल्या न्यायासाठी, हक्काच्या लढ्यासाठी आपल्या लढतात. आणि पाहायला गेलं तर त्यांनी गाववाल्यांना, सर्व जे वामजा गावकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत दसऱ्याच्या. आणि माऊली समोर त्यांनी आज आपल्याला भेट दिली, तर देव करो त्यांच्या इच्छा नक्कीच पूर्ण हो. धन्यवाद.